नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा आणि सायली या दोघीही जणी बसलेल्या असतात आणि त्याच वेळेला प्रतिमा ही सायलीला म्हणत असते की काही झालं तरी सुद्धा ना आपण जे आहे ते एकत्र असं बाहेर जाणार आहोत. त्यावर सायली हे प्रतिमा आत्याला म्हणत असते की तुम्हाला आठवते का की जेव्हा तुमचा हा प्रसंग रिक्रिएट झाला होता तेव्हा काय काय गोष्टी आठवत होत्या, तुम्हाला काही लक्षात येते का असंही आता विचारलं जातं. तेव्हा आत्या आता सायलीला म्हणत असतात की हो, मला ना काही गोष्टी ना आता सरळ आणि साध्या निसतात. म्हणजेच जेव्हा आधी अपघात झाला होता आणि पुन्हा या घरात आली होती ना तेव्हा तर मला काहीच आठवत नव्हतं, पण आता मला सगळं काही स्पष्ट दिसतं. तेव्हाच ना ती म्हणत असते की काय काय घडलं होतं, काय आठवते तुम्हाला, मला जरा सांगा ना. मग आता तो सगळा प्रसंग इकडे प्रतिमा सांगायला सुरुवात करते. त्यामध्ये सुमन सुद्धा ऐकत असते. तर प्रतिमा आत्या आता सायलीला सांगत असतात की खरं तर ना आम्ही जेव्हा तिथे निघालो होतो तेव्हा आमच्याकडे तन्वीला हट्ट होता की तिला बाहेर जायचं आहे, पण तरी सुद्धा ना आम्ही तिचं काही ऐकलं नाही. आम्ही तिकडनं थेट निघालो. तिकडून जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा आम्हालाही सुचत नव्हतं की काय करावं, पण त्याच वेळेला आम्ही गाडी काढली आणि निघालो. आम्हाला कर्जतच्या फार्महाऊसवर जायचं होतं. तेव्हाच तुझा आणि अर्जुनचा हट्ट चालू होता. म्हणजेच आता प्रतिमा आत्या तन्वीबद्दल हे सगळं काही सांगत होती. मग तेव्हाच तन्वीचाही हट्ट होता की तिला अर्जुन सोबत खेळायचं होतं. अर्जुनची खेळणी तिला हवी होती आणि त्याचसाठी तिने हट्ट धरला होता तिला. आम्ही कसं समजावलं आणि त्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. तन्वी, मी आणि हे तिघही जण गाडीतून पुढच्या प्रवासाला निघालो. तर सुमन आता म्हणत असते की हो, मला चांगलं आठवते ना, आम्ही आधीच निघालो होतो आणि त्यानंतर तिकडनं आम्ही जेव्हा निघालो तेव्हा मला यांनी सांगितलं होतं की आपण लवकर घरी जाऊया, पण त्यानंतर ते मला घरी घेऊन गेले आणि ते मला नंतर म्हणाले की त्यांचं काहीच काम आहे म्हणून मी जाऊन येतो असं बोलून ते बाहेर पडले. आणि बाहेर पडले ते तुमचा अपघात करायलाच गेले होते असं देखील आता सुमन प्रतिमा आत्यांना बोलत असते. तेव्हा सायली ही सगळं काही ऐकत असते आणि तेव्हाच ना प्रतिमा आत्या सांगत असतात की सुमन, आता तू या सगळ्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. आपण आता त्याला तुरुंगात टाकलंय ना, त्याची शिक्षा त्याला होते असं बोलून आता प्रतिमा आत्या इकडे असणाऱ्या सुमनला समजवत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती थोडा विचार करत असते आणि तेवढ्यातच ना सायलीचा फोन वाजतो. तर अस्मिताचा सायलीला फोन आलेला असतो आणि तेव्हाच अस्मिता सायलीला सांगत असते की सायली, काय तू तिकडे गेलीस तर आम्हाला फार विसरूनच गेलीस. आमच्याबद्दल तर तुला काहीच आठवत नाहीये, आम्हाला जराही मिस करत नाहीयेस ना तू. असंही आता इथे असणारी अस्मिता जी आहे ती मात्र सायलीला बोलत असते. सायली म्हणत असते की नाही अस्मिता ताई, तुम्ही समजता असं काही नाही, मी तुमची आठवण तर रोज काढत असते. तर अस्मिता म्हणत असते की तू आमची आठवण काढते हे काही आम्हाला समजत नाही, पण आम्ही तुझी आठवण काढतोय. त्यामुळे आम्ही दोघीही जणी तुझ्याकडे येणार आहोत असं देखील आता इकडे अस्मिता सायलीला बोलते. आणि आता जेव्हा सायली हे सगळं काही ऐकते ना तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो, कारण आता सायलीला समजत नसतं अस्मिता त्यासोबत पूर्ण आजी इथे आल्या तर तिला काही घराच्या बाहेर पडता येणार नाही, या गोष्टी आता तिला समजत होत्या. त्यामुळेच ना आता सायलीला टेन्शन आलेलं होतं. तेच प्रतिमा आत्या आता विचारतात की काय झालंय. तेव्हाच ना प्रतिमा आत्यांना सायली सांगत असते की अस्मिता ताई आणि येत आहेत. तेव्हाच इथे अस्मिता ही प्रताप यांच्याशी बोलत असते. प्रताप आता अस्मिताला समजवत असतात आणि तिला म्हणत असतात की नको वाईट वाटून घेऊस, तू या सगळ्याचं मला कळतं, तुला त्रास होतोय, पण या सगळ्यात तू कमी लेखू नकोस स्वतःला. आणि त्याचबरोबर तू आता मला काय म्हणालीस म्हणजे तुझ्यासोबत चैतन्य
येत होता का हो माझ्यासोबत चैतन्य असायचा म्हणजेच काय, तर आम्ही ना एकत्रच असायचो आणि त्याचबरोबर आम्हाला ना एकत्र असताना जरा बरं वाटायचं म्हणजे कसं तो ना तोपर्यंत असताना ना त्या स्मितला समजवायचा आणि खेळवायचा सुद्धा मग त्यामुळे मला हे सगळं काही सोपं झालं आणि त्यामुळेच तर मी इंटरव्ह्यू देऊ शकले. खरं तर याआधीसुद्धा मला एक जॉब लागला होता जो की नाईट शिफ्टचा होता, पण मी स्मिथला सांभाळणं रात्रीच्याला शक्य होणार नाही त्यामुळे मी नाही म्हटलं आणि मग दुसरा हा जॉब लागला होता, पण तो सुद्धा आता हातात न गेला असंही. आता बोलून ती खूप जास्त रडत असते आणि त्याच वेळेला या सगळ्या काही गोष्टी होत असताना ना इकडे जे प्रताप आहे ते अस्मिताला म्हणत असतात की जॉबच्या बाबतीत ना तू कोणतीही काळजी करू नकोस, तुझ्या कामाचं काय आहे ना ते आपण बघूया, माझ्याही काही ओळखी आहे, मी सांगून ठेवतो माझ्या मित्रांना, मग तर झालं. पण मला तुझी सवय आवडली आहे, म्हणजे असं तसं बसून राहण्यापेक्षा आपलं मन कामात रमवायचं. मग तेव्हाच ना एकट्या अस्मिताही म्हणत असते की बाबा हो ना, म्हणजे मलाही विचार येतो ना हो पुढच्या किती दिवस मी तुमच्याबरोबर असणार आहे, किती दिवस तुमच्या जोडीने राहणार आहे. मलाही असं वाटतं की स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःच असं काहीतरी करावं आणि त्यासाठी मी हे सगळं काही करत आहे. असं देखील आता इथे असणारी अस्मिता ही आता प्रताप यांना बोलत असते. त्यावर प्रताप अस्मिताला समजवतात आणि तू काळजी करू नको, मी आजच आहे ना एक माझा मित्र आहे त्याच्याशी बोलून घेतो जॉब संदर्भात, मग तर झालं, मग तुला जॉब भेटला ना मग आपण बघूया पुढे काय करायचंय, मग या बापाची मदत घेतलेली चालणार आहे ना. असं देखील आता प्रताप हे आहे ते अस्मिताला विचारत असतात, तर अस्मिता म्हणत असते की हो, तिथे आता कल्पना चिडलेली असते, तेच आता कल्पनाला समजवायचं काम ना अश्विन करत असतो. अश्विन आता कल्पनाला म्हणत असतो की ममा तू एवढं वाईट वाटून घेऊ नकोस ना, तुला माहिती आहे ना अस्मिता कशी आहे ते. अस्मिताच्या बाबतीत जे काही झालंय ते खूपच भयंकर असं आहे, पण या सगळ्यात ना आपल्याला अस्मिताला स्वतःहूनच सावरून घ्यावं लागणार आहे ना. जर आपण अस्मिताकडे असं दुर्लक्ष केला तर ती आपल्यापासून अजून लांब जाईल. बघ सचिन, मुळे ती ऑलरेडी एकदम टेन्शनमध्ये असते आणि आपणही तिच्याबरोबर असं वागलं तर ती आपल्यापासून दुरावून जाईल, ते आपल्याला नको आहे. खरं तर या सगळ्यामध्ये तिला आपण सोबत असायला हवं, आपण तिच्या बरोबरीला जोडीने उभं राहायला हवं, तिला काय हवं नको ते बघायला हवं, पण तेच आपण करत नाही आहोत आणि त्या सगळ्यामुळे ना ती आपल्यापासून लांब जाऊ शकते. असं देखील आता इकडे असणारा जो आहे तो कल्पनाला बोलत असतो. कल्पनासुद्धा हे सगळं काही ऐकतच राहते. कल्पना आता म्हणत असते की तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे, पण तरी सुद्धा ना नाही ते विचार ना मनामध्ये येऊ लागतात, म्हणून ना थोडे विचार मी करत असते. पण मला असं वाटतं की मग अस्मितच काय जर ती जॉबला गेली तर. अगं अस्मितच सुद्धा बघूया ना आपण काय करायचं ते, पण ती जर घरात राहिली आणि या सख्यामध्ये अजूनच अडकत बसली ना तर त्याचा त्रास होणार आहे आणि तिला आपल्याला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाहीये. असं देखील इथे असणारे प्रताप जे आहे ते मात्र आता येऊन समजावू लागतात आणि ते कल्पनाला म्हणत असतात की नको वाईट वाटून घेऊ, सगळं काही चांगलं होणार आहे. आणि आतापर्यंत अस्मिताला नोकरी लागली नव्हती ना, पण आता अस्मिताला नोकरी लागलेली आहे. तिला सुद्धा वाटत असेलच ना की स्वतःच्या पायावर स्वतःच्या वयावर काही करायचं, तर तिचं कुठे चुकत्य असं मला वाटत नाही. उलट या सगळ्यामध्ये ना आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं, तिला साथ द्यायला हवी. असं देखील आता इथे असणारे हे जे प्रताप आहे ते सांगून समजावत असतात. प्रताप जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजवतात तेव्हा इथे असणारी कल्पना जी आहे ती आता विचार करत असते, पण तिला ना या गोष्टी पटत नसतात. प्रताप यांनी व्यवस्थित एकदम समजावलेलं असतं, त्यामुळे आता ऐकून घेण्यावाचून कोणताही पर्याय जो आहे तो इथे असणाऱ्या कल्पनाला नव्हता. कल्पना म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकून घेते,
पण मला ना या गोष्टी पटतच नाहीयेत. काय गरज आहे, जॉबला जायची आहोत ना, आपण करतोय ना सगळं काही. पण तेव्हा तिला तर स्वतःच्या हिमतीवर सुद्धा करायची इच्छाच असेल की आपण असं कसं बोलू शकतो. असंही आता प्रताप जे आहे ते कल्पनाला समजवतात आणि तुझा राग थोडासा बाजूला ठेव, जे काही झालं ना ते सगळं काही विसरून जा आणि नव्याने या सगळ्याला सुरुवात कर. असं देखील आता इथे असणारे प्रताप जे आहे ते कल्पनाला समजवतात. सायली आता असते आणि सायली इकडे तिकडे फेया मारत असते. सायली इकडे तिकडे रूममध्ये फेया मारत असते, कारण तिला आता काही झालं तरी सुद्धा अस्मिता आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या या पूर्ण आजीना येऊ द्यायचं नसतं. कारण तिला माहिती आहे की ही लोक जर आले तर आपलं काही खरं नाही, म्हणजे आपल्याला तिकडे जाता येणार नाही रिक्रिएशनसाठी. आणि म्हणूनच ना तिची धडपड होत असते. तेच दुसरीकडे आता अर्जुनला तिने कॉल केलेला असतो आणि अर्जुनला कॉल करून ती आता म्हणत असते की तुम्ही काय करताय, तुम्हाला माहिती आहे का मला अस्मिता ताईंचा कॉल आला होता आणि अस्मिता ताईंना मला सांगत होत्या की त्या आणि पूर्णा आजी इथे येणार आहे. तुम्ही काही करा पण त्या इथे यायला नको. त्यावर अर्जुन म्हणतो की काय झालं आहे. तेव्हाच ना इकडे असणारी सायली जी आहे ती म्हणत असते की एक प्रॉब्लेम झालाय, तोच तर सांगते ना मी तुम्हाला. ती लोक जर इथे आले तर आपल्याला ते रिक्रेशन करता येणार नाही आणि आज काही झालं तरी सुद्धा सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं, कुठेही प्रॉब्लेम व्हायला नको असं मला तरी वाटतं. असं देखील सायली म्हणत असते. त्यामुळे आता पूर्णा आजी आणि त्याचसोबत अस्मिताला काय सांगायचं ते तुम्ही बघा. पण काही झालं तरी सुद्धा आजचा प्लॅन कुठेही फेल होता कामा नाही असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता अर्जुनलाही टेन्शन येतं. अर्जुन विचार करत होता की याना कारणावर ना काही झालं तरी सुद्धा काहीतरी घडेल चांगलं, पण इथे या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात ना, त्यामुळे तोही टेन्शनमध्ये येतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की खूपच जास्त आता रडायला येत असतं कल्पनाला. तेव्हाच ना इकडे असणारे प्रताप तिला समजवतात आणि प्रताप म्हणत असतात की नको ना त्रास करून घेऊ, स्वतःला आपणच आपल्या मुलीला समजून घ्यायला हवं ना. जर आपण तिला समजून नाही घेतलं तर कसं चालणार आहे. तू थोडं ऐक आता, तिला जॉबला जाऊ दे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होऊ दे, मग नंतरचं आपण नंतर बघूया असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रताप जे आहे ते कल्पनाला समजवतात. तेव्हा कुठे जाऊन कल्पनाला 4 गोष्टी कळतात. त्यामुळे कल्पना आता शांत असते. तेच आता दुसरीकडे अस्मिता ही रूममध्ये येते आणि अस्मिता रूममध्ये येऊन म्हणत असते की तुला तर आता माझ्या जॉब चालणार नाहीये ना, पण मला बाबाने जॉबला लावलेला आहे, त्यामुळे मी आई आता जॉबला जाणार आहे. कल्पना थोडी आता अस्मितावर नाराज असते, पण अस्मिता सांगत असते की मला कळतं ग मम्मा, तुला माझी काळजी वाटते, ते पण मला सुद्धा माझ्या स्मितासाठी जॉब करणं गरजेचं आहे ना. सगळ्या काही गोष्टी कशा काय सगळ्या पॉसिबल होणार आहेत. मम्मा नको ना राघव, असं नको ना करू. असं बोलून आता अस्मिता ही आता कल्पनाला समजवायचा प्रयत्न करत असते. तेव्हा कल्पना आता कुठे जाऊन ऐकते आणि कल्पना अस्मिताला जवळ घेते. अस्मिताला म्हणत असते की नको या सगळ्याचा विचार करू, आम्ही आहोत तुझ्यासोबत, तू कधी एकटी नाही आहेस, आम्ही सगळी जण आहोत तुझ यासोबत. असंही बोलून आता कल्पना अस्मिताला समजावत असते. तेव्हा प्रताप यांचे सुद्धा डोळे भरून आलेला असतात, कारण अस्मिताला नवरा तर एवढा चांगला भेटला नव्हता. त्यामुळे आतापर्यंत काय काय सहन करावं लागलं होतं बिचारीला, या सगळ्या गोष्टी कळलेल्या होत्या. दुसरीकडे आता कल्पना ही म्हणत असते की अस्मीची ही काळजी तुला घ्यायची आहे, अस्मितकडेही लक्ष ठेवायचे. तेच आता इकडे आता कल्पनाला अस्मिता सांगत असते की आम्ही ना सायलीला भेटायला चाललेलो आहोत, तू पण येतेस ना. तर आता नाही मला नाही जमणार, तुम्ही दोघी जाऊन या असं देखील आता कल्पना जी आहे ती अस्मिताला सांगत असते. तर अस्मिता म्हणत असते की ठीक आहे,
मम्मा आम्ही जाऊन येतो, कारण मला ना सायलीला भेटायचे, कारण या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये ना मला असं वाटत होतं की हे सगळं काही सायलीला सांगावं, पण इथे सायली नव्हती. त्यामुळे मला सायलीशी काहीच बोलता आलं नाही. आणि मग मी हाही विचार केला की सायलीशी बोलायचा प्रयत्न ना. तेव्हा कल्पना ही प्रताप यांच्याकडे पाहतच राहते आणि ती म्हणत असते की तुम्ही बोललात ना म्हणून मी शांत आहे, नाही तर मी सुद्धा शांत बसली नसती, बघितलं असतं की काही पर्याय जो आहे तो भेटतोय का. मग तेव्हाच ना इकडे आता कल्पनाला सुद्धा ना सारीला भेटायला जायचं मन करतं, म्हणून कल्पनाही म्हणत असते की मीही तुमच्यासोबत येते, आपण तिघीही जाऊया. तेच आता अर्जुनला इकडे असणारी अस्मिता विचारत असते की अर्जुन, तुझं झालंय का रे, आपल्याला निघायच्या ना. बघ ना, आम्ही सगळेच तयार आहोत आणि आता तर आम्हा सुद्धा येते, चल पटकन तयारीला ला. असंही आता अस्मिता बोलत असते. तेव्हाच अस्मिताला अर्जुन बोलत असतो की हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण माझी एक मीटिंग आहे, तेवढी झाल्यानंतर आपण निघूया. तर आपल्यासोबत मम्मा सुद्धा येणार आहे, आपल्याला तिघांनाही जायचं आहे, असंही आता अस्मिता बोलत असते. तर इकडे अर्जुनला टेन्शन येतं. एक तर त्याला आता कसंतरी सांगायचं असते की अस्मिता आणि पूर्ण आजींना की तुम्ही येऊ नका म्हणून, पण आता कल्पना सुद्धा येणार असते. तर त्याला अजूनच टेन्शन येतं की कसं सगळं काही मॅनेज करायचं आहे ते. त्यामुळे आता तो थोडा टेन्शनमध्ये चाललेला असतो. तेच आता दुसरीकडे अस्मिताला तो म्हणतो की माझी एक मीटिंग आहे, तेवढी उरकतो, मग आपण बघूया काही ते. मग इकडे विमल जी आहे ती घरातच असते आणि विमलला सांगितलेलं असतं की अस्मितवर थोडा लक्ष ठेवायला. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इथे पूर्ण आजीना अस्मिता म्हणत असते की मला ना जायची घाई झाली, कधी एकदा सायलीला भेटते ना असं झालंय, आणि हा ना काही कारणं काढून उशिरा करतोय, काही ना खरंच ना असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता इकडे आधी ह्याची मीटिंग आणि आता परत आपण थांबलोय, मला ना सालीला भेटायची इच्छा झाली आहे, असं देखील अस्मिता आता पूर्णाजीला बोलत असते. पूर्णा आजी म्हणत असतात की होईल सगळं ठीक, थांब, तो येईलच आता, असंही आता पूर्णा आजी बोलत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इकडे आता सायली जी आहे ती देवासमोर प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला देवासमोर प्रार्थना करत असताना ती म्हणत असते की आज सगळं काही व्हायला हवं आणि देवी आईने साक्षात कौलही दिलेला असतो. मग आता सायलीला अस्मिताचा पुन्हा एकदा फोन येतो. अस्मिता सायलीला कॉल करून सांगते आम्ही आता तिघीही जण येतोय, फक्त अर्जुनची एवढी मीटिंग संपू दे. मग इकडे सायली विचार करत असते की यांना तर मी सांगितलं होतं की नाही म्हणून, तरी सुद्धा आता यांनी अजूनही निरोप दिलेला नाहीये, त्यामुळे आता या तिघी जणी येतायत इथे. देवी आईने सुद्धा कौल दिलाय, आजचा दिवस इतका चांगला आहे आणि आजच हे सगळं काही घडायला हवं, असाही विचारणा इथे आता सायली म्हटल्या मनात करत असते. पण इथे अस्मिताने तिच्यासमोर एकावर एक 2 बॉम्ब फोडलेले असतात की त्या तिघीही जणी येतायत म्हटल्यावर आता सायलीला काय करावं सुचत नसतं. पण सायली ना आता कारण देत म्हणत असते की खरं तर तुम्ही येताय मला आवडलं असतं, पण तुला सांगू का अस्मिता, मला ना थोडा त्रास होतोय, असं एकदम अवघडल्यासारखं वाटते, म्हणून मग मी आता विचार केला होता की जरा आराम करू म्हणूनच मग आता मी थोडा आराम करणार होते, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच ना इकडे आता कल्पना म्हणत असते की ठीक आहे, आम्ही नंतर येतो तुला भेटायला, पण आता थोडा आराम कर, तुला आरामाची गरज आहे ना, तर आराम करून घे, असं देखील आता कल्पना ही सायलीला सांगत असते. नाराज झालेली असते कारण अस्मिताला ना आता भेटायचं असतं, कारण अस्मिताची इच्छा होती सायलीला भेटायला जायची, पण सायलीला ते रिक्रिएशन सगळं काही करायचं असतं आणि त्यामुळेच ना ती आता शांत असते. इथे देवासमोर हात जोडून तिने आता देवाला सांगितलेलं असतं की सगळं काही चांगलं होऊ दे. तेच आता इथे अर्जुन जो आहे तो निघालेला असतो आणि म्हणत असतो
की हे काय चलाना रेडी नाहीये का तुम्ही. तेव्हाच अर्जुनला कल्पना आणि म्हणत असतात की नाही, खरं तर आम्ही येत होतो. तो पण सायलीचा कॉल आला होता. तिची तब्येत ठीक नाहीये. तिने सांगितले की तिला आराम करायचा आहे. मग अर्जुन अजून पॅनिक होतो. काय बायकोला बरं नाहीये बायको तर मला काहीच बोलली नाही. हे कधी झालं आणि असं बोलून तो आता सायलीला कॉल करायचा प्रयत्न करत असतो. तेच आता कल्पना आणि अस्मिता अर्जुनवर ओरडतात आणि आता तो त्यांच्याच घरी जातोय ना. मग घरी जाऊन प्रत्यक्षातच बघ ना, कशाला सारखी सारखी कॉल करतोय असंही आता इकडे अर्जुनला अस्मिता ओरडत असते. तेच आता अर्जुनला त्याच्या बायकोची काळजी वाटत असते. म्हणत असते की अर्जुन, या जगातना पहिल्यांदाच तुझी बायको काही प्रेग्नेंट राहिली असं नाहीये. प्रत्येक जण राहत प्रेग्नेंट, पण तू ना अति काळजी करतोस आणि त्यामुळे हे सगळं घडतं असंही आता इथे असणारी ही अस्मिता जी आहे ती बोलत असते. अस्मिता जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो की चला मी निघतो, मला सिनियरकडे जावं लागेल, थोडं काम आहे, बघतो काय झालं ते. असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो आणि तो पटकन तिकडून बाहेर पडत असतो. तेच आता इकडे सायली जी आहे ती देवासमोर हात जोडून उभी असते आणि देवी आई, आज काही झालं तरी ॲक्सिडेंटचा जो काही पराक्रम आम्ही करणार आहोत तो निर्विघ्न पार पडायला हवा, काही विघ्न येऊ नये तसंच मला वाटतं. मग तेव्हाच ना गणपती बाप्पाच्या बाजूला अजून एक देवीची मूर्ती असते आणि त्या देवीने आता साक्षात पुढाकार घेऊन सांगितलेलं असतं की ज्या तुम्हाला काय करायचं आहे ते कर. राहिली ही आता देवी आई समोर हात जोडते, कारण देवी आईने फूल पाडून तिला कौल दिलेला होता. त्यामुळे ती खूप जास्त खुश होती. ती फक्त आता अर्जुनच्या आठवणीत व्याकुळ होती. अर्जुन कधी येतोय आणि आम्ही जातोय असं तिला झालेलं होतं. तेच आता गाडीचे ब्रेक ऑलरेडी रविराजांच्या राकेशने फेल केलेले होते आणि आता गाडी चालवून ही लोक चाललेली असतात. तर त्याच वेळेला रविराज म्हणत असतात की गाडीचे ब्रेक प्रेस नाही होते. मग तेव्हा अर्जुनही बाजूच्या गाडीत असतो. तोही सांगत असतो की असं नाही, असं हे करा. त्याला आता भीती वाटत असते, कारण सायली ही त्या गाडीत असते आणि त्या गाडीचे ब्रेक फेल झालेत म्हटल्यावर ती गाडी नक्कीच कुठेतरी जाऊन आदळेल किंवा ती गेट पडेल असंही कुठेतरी वाटत असतं अर्जुनला. अर्जुन जोरात ओरडत असतो, सीनियर गाडीचे ब्रेक दाब, सीनियर क्लच दाब, असं सगळं काही तो सांगत असतो. पण इकडे काहीच होत नसतं. पण सायलीला सगळ्या भूतकाळातल्या गोष्टींना एकदम हुबेहूब आठवतात आणि तिची मेमरी आता परत आलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.